टाकलेत आणि जसं मी म्हणते आता या ताईंचं ऐका तुम्ही. आमचा मालक आम्ही फोटो भरायला निविनगरला होतो. माझी तर लेकरं एकदम बारीक होती. माझं त्या टायमाला मालक वारला एकदम बारीक होती. पोरांच्या बापाला दादागिरी करून त्याच्याबरोबर त्याचा गुंड तर असतातच. आणि आमची एक नणंद तर तिला पण काही येत नव्हतं काय नव्हतं. माझा नवरा तर एकदम भोळा होता. आम्ही कुठं तर निविनगरला माझा बारका मुलगा तर दूध पेता म्हणलं तरी चालेल इतका बारीक होता. त्याला दादागिरी करून त्याच्याकडून सह्या अंगठं घेतलं. आम्हाला माहिती पण नाही. जेव्हा तो लाचच्या टेपला आम्हाला माहिती झालं का मग आम्हाला सांगितलं त्यांनी का मला असं असं केलं म्हणून करताना. त्याला मोर्च तर सांगायची आहे ना, समजाना त्याला काय सांगायचं. तो पण घाबरला आणि तो घाबरूनच मेला. आमचा मालक घाबरूनच मेला. तो मेलाच नसता, तो का मरण्यासारखा नव्हता. शिवाय त्याचे आईबापा लहान असताना गेले. त्याच्यानंतर आता ह्यानी अशी जर जमीन घेतली तर माझ्या लेकरांचं काय व्हायचं. मी नवरा तर गेला, त्याच्या पाठीमागे या जमिनीसाठी मी पण जाणार. काय करायचं आता तुम्ही पण बोला. यांच्या तर यांना अटॅक आला. माझ्या वडिलांना तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र रखमा सोनवणे. माझ्या वडिलांचं नाव रखमा गोविंद सोनवणे. ज्यावेळेस माझ्या वडिलांना पोपट घनवट या व्यक्तींनी कॉल केला आणि धमकी दिली, त्याच्यानंतरच एक 15 ते 20 मिनिटात त्यांना अटॅक आला होता. आणि जेव्हा कॉल आला, लाचचा कॉल कुणाचा होता आम्ही चेक केला तर त्यांचाच होता. त्याच्यानंतर आम्ही बोलायचा प्रयत्न केला पण अजिबात म्हणजे नाही का आता मला बोलायचं नाही असं म्हणून टाळलं. आणि नंतर मला लेटर दिलं की तुझ्या वडिलांनी जमीन विकलेली आहे, तू येऊन सह्या कर. तर मी त्याच्यानंतर मी खूप दिवस म्हणजे थोडं भीतीतच होतो, कारण डायरेक्ट बंदूक वगैरे घेऊन त्यांचे बॉडीगार्ड वगैरे बोलण्यासाठी वेगळंच हे करत होतं. त्याच्यानंतर मी आलो आणि विचारल्यानंतर त्यांनी जमिनीचं मला सांगितलं की तू येऊन सह्या कर. तर मी बोललो मी सही करू शकत नाही आहे. तर लेटर कोर्टाच्या मार्फत मागवलं. मी पण त्यांना पाठवलं की माझ्या वडिलांनी जर जमीन विकली असेल तर मला सही अंगठा वडिलांचा काहीतरी दाखव प्रूफ. तोही काही त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला दिला नाही, कारण त्यांनी कोर्टाच्या मार्फत मला लेटर पाठवलं होतं प्रायव्हेट. तर मी पण त्यांना प्रायव्हेटच उत्तर दिलं. अजूनपर्यंत काय उत्तर नाही. परत एक नोटीस आले की परत येऊन सही वगैरे करा तुम्ही तिघं भाऊ. नाही. आणि अजून ती जमीन कंपाऊंडच्या आतमध्ये त्याच्या आणि एक 10 वर्ष झाले आम्ही त्या जमिनी जाऊ शकत नाही. कंपाऊंड मारून घेतलेलं आहे पूर्ण जमिनीला. आम्हाला शेतात पाय ठेवतोय. आणि यांच्यामुळे मी गेल्यानंतर 307, 326 आणि 120 ब पूर्ण कलम करून त्यांनी आम्हाला महिनाभर येरवडा जेलला टाकलं होतं मला.